मुख्यमंत्र्यांकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या 100 दिवसांच्या कामाचा आढावा। बैठकीला 6,854 अधिकारी उपस्थित। लक्षणीय कामगिरी करणाऱ्या 15 अधिकाऱ्यांना फडणवीसांच्या हस्ते प्रमाणपत्र। महाराष्ट्रात 1,740 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दक्षिण कोरियासोबतच्या करारावर स्वाक्षरी। दक्षिण कोरियाच्या SSIU संघ ॲडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशन कंपनीसोबत करार। शालेय शिक्षण विभागासाठी 116 अधिकाऱ्यांची राज्य सरकारकडून थेट नियुक्ती। अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होईल। नामदेव ढसाळांच्या कवितांवर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप। चल हल्ला बोल या सिनेमात वापरलेल्या कवितांवर आक्षेप। दलित पॅंथरच्या चळवळीवर आधारित चल हल्ला बोल हा चित्रपट तर सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयाचा एकही काच शिल्लक राहणार नाही। संपूर्ण कार्यालय तोडून टाकू ही मार्गचा इशारा। सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, कडक शासन करावे ही आमची मागणी आहे। अन्यथा सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयाचं एकही काच आम्ही ठेवणार नाही। पूर्ण सेन्सॉर बोर्ड निस्तानाबूत करून टाकू। लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता। वित्त विभागाकडून 3,490,00,000 वर्ग। नव्या निकषानुसार लाडक्या बहिणींना पैसे मिळणार। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन। छत्रपती शिवाजी पार्कवर मनसेचं पुस्तक प्रदर्शन तर गेटवे ऑफ इंडिया येथे 51व्या नव्या पुस्तकांचं प्रकाशन। कुसुमाग्रजांचे शिरवाडे वणीगाव कवितांचं गाव म्हणून घोषित। कवितेच्या पहिल्याच दालनाचं मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन। स्थानिकांच्या मनातील भीती दूर केल्यानंतर वाढवण बंदर पूर्ण करणार। वाढवण बंदर हा देशाला पुढे नेणारा प्रकल्प। नितेश राणेंचं वक्तव्य। बदलापुरातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाची ठाणे सत्र न्यायालयाला त्यांच्या भूमिकेवर नाराजी। अहवालातील 2 परिच्छेद कसे वगळले जाऊ शकतात, कोर्टाचा सवाल।